नाही म्हणजे मालकानी दरवाजा उघडणे इथपर्यंत ठीक आहे, पण आता मालकाचाच ब्लेझर? नशीब काढला पोरीनं. याला म्हणतात डेस्टिनी, कळलं? दामिनी, हे जरा जास्त होतंय. ही वेळ आहे का? हीच तर योग्य वेळ आहे. आलेच मी. दामिनी, दामिनी, विचारा विचारा, प्रश्न विचारा. लग्न करूनच आलेत का? अहिल्या देवींची या लग्नाला परवानगी होती का? म्हणजे अहिल्या देवी तुम्हाला प्रॉपर्टीतून बेदखल करणार का? आणि या मुलीने फक्त प्रॉपर्टीसाठीच लग्न केलंय की काय? आदित्य सर, लग्न कुठे केलं आणि कोण कोण होतं लग्नाला? आदित्य किर्लोस्कर आहे तो, आणि लग्न केलं तर धूम धडाक्यातच करणार. हे असं पळून जाऊन वगैरे ना? म्हणजे हे तुमचं प्रेम प्रकरण कधीपासून सुरू होतं? आणि तुम्ही पळून गेलात, मग परत का आलात? श्रीमंत लोकांची चौसली नुसती, बाकी काय? या कटात तुमचे वडील देखील सामील होते? एक मिनिट थांबा प्लीज, प्लीज बाजूला. मॅडम, न्यूज. आई, हे थांब जरा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देते. नाही, बोलायला काही शिल्लक असतं तर आदित्य किर्लोस्कर असे गप्प राहिले नसते मॅडम. तो गप्प आहे कारण त्याच्यावर किर्लोस्करांचे संस्कार आहेत, आणि त्या संस्कारांना तडा जाईल असं तो कधीही वागणार नाही, हा विश्वास आहे मला. आदित्य अभिमान आहे माझा, आणि मला विचारल्याशिवाय तो कोणताही निर्णय कधीही घेणार नाही. मी आईला सांगून पारूला किचन डिपार्टमेंट मध्ये कामावर ठेवायला सांगतो. मामा, माझा शब्द आहे. आणि आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आदित्य कुठे होता? थँक्यू मिस्टर आदित्य किर्लोस्कर. तुमच्यामुळे गेली कित्येक वर्षांपासून ही टोळी आम्हाला पकडायची होती, ती सापडली. भावासारखे धावून आला नसता तर काय झालं असतं आमचं, देवच जाणे. धन्यवाद. नाही प्लीज, मी काहीच नाही केलं. जे काय झालंय ते पारूमुळे शक्य झालं. हा आहे माझा आदित्य किर्लोस्कर. आज त्याच्यामुळे कित्येक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचलंय, आणि त्यातलीच ही एक मुलगी. त्याचं कौतुक करण्याऐवजी तुम्ही त्याच्यावर आरोप करताय. एक लक्षात ठेवा, किर्लोस्कर कधीही काहीही विसरत नाहीत, आणि तुम्हाला बातमी छापायचीच असेल तर खरी बातमी छापा, जी आत्ता मी तुम्हाला देईन. दिशा, ही आहे दिशा, माझी आणि किर्लोस्कर घराण्याची होणारी सून. हिचं लग्न माझा रितू, दिशाचं आणि माझा धाकटा मुलगा प्रीतम, त्या दोघांचंही लग्न किर्लोस्करांच्या इब्रतीला शोभेल असं लवकरच लावून देण्यात येईल. कॉंग्रॅच्युलेशन सर. एक फोटो प्लीज, प्लीज सर, एक फोटो प्लीज. मिळाली तुम्हाला ब्रेकिंग न्यूज? निघा आता.
अहिल्या आम्ही पण निघतो. येतो आणते आम्ही. अहिल्या चल. आलेच. सावित्री, त्यांना बोला. तुम्हाला बोलवलंय. तू आज जा. तुम्ही पण तुमच्या जागेवर जाऊन उभे राहा. चुकलंच. फक्त एवढंच सांगू शकतो. पण त्यात हिची काही चूक नाहीये. सगळा दोष माझा आहे. मी जर का तिला मारलं नसतं तर ती घर सोडून गेली नसती आणि पुढे हे सगळं झालं नसतं. पण मी माझ्या थांब. अजून किती वाचवणार आहे मला? दमला असेल नाही. तुझ्या पोरीला सारखं सारखं वाचव. पण तू तरी काय करणार? तुझ्या पोटी पोरगीच अशी आली. जंगलाला वनवा लागतो का नाही, तेव्हा वल सुक समद जळत. ती आग पुढं काय हाय हे बघतच नाही, जाळून टाकते समद. माझी परिस्थिती बी काही वेगळी नाही. शेवटी बिना आईची पोर आहे ना मी. नाही 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 नाही, मी असं म्हणलं तर माझ्या बाचा अपमान होईल. आणि मी असं म्हणलेलं माझ्या बाला अजिबात आवडणार नाही. कारण मला आई नाही हे त्यानं कधी जाणवूच दिलं नाही. अरे बा, का असं वागला तू? असं करतं का कोणी? अरे कुठला बा एवढं प्रेम करतो? पण माझा बाना असाच आहे. कायम माझ्या समजा चुका पदरात घेत आला. आई असती तर कानाला धरून चूक सुधरवायला भाग पाडला असत. पण माझ्या बानं त्याच्यातली आई आतच ठेवली. आणि नुसता बाप बनून आयुष्यात येणाऱ्या समध्या वनव्यांपासून आमचं संरक्षण करत राहील. आणि म्हणून मी अशी बेअक्कल आणि बेशिस्त झाली. आणि म्हणून हे समजा पुढचं घडलं. काल अचानक त्यानं त्याच्यातल्या आईला बाहेर काढलं. मला लई बोलला, मारलं. बा, मी लई त्रास दिला ना तुला. मला माफ करशील एकदाच? आबाळासारखा बा आहे माझा, कोरड्या जमिनीवर बी पाणी पाडणारा. माझ्या बाची यात काय बी चूक नाही. तुला माफ कर.
मालकानी दरवाजा उघडणं इथपर्यंत ठीक आहे, पण आता मालकाचाच ब्लेझर. थांबा. कोट असू दे तिच्या अंगावर. हे लग्न करूनच आलेत का? आईला देवींची या लग्नाला परवानगी होती का? म्हणजे हे तुमचं प्रेम प्रकरण कधीपासून सुरू होतं? मी आईला सांगून पारूला किचन डिपार्टमेंट मध्ये कामावर ठेवायला सांगतो. मामा, माझा शब्द. आई, I'm extremely sorry. माझ्यामुळे सगळा गोंधळ झाला. अरे अरे किती लागले तुला इथे? ये बस बस, चल. इट्स ओके. अरे चल बस बस इथे. आई आई ऐक ना, मी डॉक्टरकडे जाईन. हो जाशील डॉक्टरकडे, पण त्याच्या आधी मी पट्टी बांधून देते. हे राहू दे ना. आदित्य, तुला माहिती आहे आपल्या समाजातल्या स्त्रिया कधी सुरक्षित होतील? जेव्हा सगळ्या स्त्रिया आपल्या मुलांना असे संस्कार देतील की ती मुलं जगातल्या सगळ्या स्त्रियांचा सन्मान करतील, त्यांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतील. आणि मला अभिमान आहे, तू माझ्या संस्कारांना साजेसं वागलास. आणि हे मी अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणून नाही, तर आदित्यची आई म्हणून बोलते. आई पारूला तिचं काय? नाही, म्हणत होतो की पारूच्या जागी दुसरं कोणी असतं तरी मी हेच केलं असतं. माहितीये मला, पण आदित्य, ती मुलगी मला अजिबात म्हणजे अजिबातच नाही आवडत. ती आल्यापासून या घराची शिस्त बिघडली आहे. काही ना काहीतरी वाईट घडतंय. हे बघ, जे झालं ते झालं, पण यापुढे मला त्या मुलीची सावली सुद्धा माझ्या आजूबाजूला नको. पण आदित्य, आज तू एक गोष्ट अधोरेखित केलीस. तू माझा विश्वास कधीही मोडणार नाहीस, आणि माझा शब्द
तुझ्यासाठी कायम शेवटचा शब्द असेल. ती मुलगी मला अजिबात म्हणजे अजिबातच नाही आवडत. जे झालं ते झालं, पण यापुढे मला त्या मुलीची सावली सुद्धा माझ्या आजूबाजूला नको. आणि या मुलीने फक्त प्रॉपर्टीसाठीच लग्न केलंय की काय? म्हणजे हे तुमचं प्रेम प्रकरण कधीपासून सुरू होतं? श्रीमंत लोकांची तोसले नुसते, बाकी काय? या कटात तुमचे वडील देखील सामील होते का? गणू गणू रे, काय झालं? कशा तुला काही सपन बिपन पडलं का? काय झालं, बोलशील का? आधी आई गेली सोडून आणि आता तू तायडे तू नाही जाणार सोडून. तू आधी आईची शपथ घेऊन सांग आणि तू परत कधी असं खुळसटपणा करणार नाहीस. अरे नाही करणार. तू आधी शपथ घे. गणू, अरे शपथ घ्यायची गरजच नाही. अरे आदित्य सर देवी आई सोबत बोलून मला त्यांच्या बंगल्यात स्वयंपाकघरात नोकरीसाठी ठेवणार आहेत. मी रोज देवी आईसाठी चांगला चांगला स्वयंपाक करीन, मग चुकायचा प्रश्नच येणार नाही ना. अरे देवी आई नाही म्हणाले तर ते काय बी नाही. तू आधी आईची शपथ घे. अरे पण आधी शपथ. बरं बाबा, ठीक आहे. घेतली शपथ. मी तुला आणि बाला सोडून कधीच कुठं बी जाणार नाही. कानातला तायडे तायडे काय शोधतेस? अरे कानातलं, आईचं दुसरं कानातलं बी हरवलं. हे काय, काचेचा ग्लास? हो, काचेचाच ग्लास आहे. मूर्ख आहात का तुम्ही? काचेचा आहे ते मलाही दिसतंय. चांदीचा ग्लास कुठे आहे? अहिल्या वहिनींना देता ना चांदीच्या ग्लासात? मग मलाही द्यायचं. आणि हा, इथून पुढे मला पाणी सुद्धा चांदीच्या ग्लासातच द्यायचं, कळलं? अहिल्या वहिनींसाठी जे काही करता ते सगळं आता माझ्यासाठी करायचं, कळलं? मी न मागता गोष्टी माझ्या हातात मिळाल्या पाहिजेत. जा आणि हे चांदीच्या ग्लासात घेऊन या. 1 मिनिट, ते खायचं इथे आणून ठेवा आधी. जा आता. काय गे पारू, काय शोधतेस? बार, आईचं दुसरं कानातलं बी हरवलं. असं कसं हरवलं? मला नाही माहिती. हे देवा. चांदीच्या ग्लास वहिनी घे. नको, पी अगं, गरज लागेल.
पण ज्यांनी कोणी पत्रकारांना ही बातमीची रसद पुरवली त्याचं नाव जेव्हा मला कळेल तेव्हा काय होईल ह्याचा अंदाज आहे ना तुला? वहिनी, रसद म्हणजे? सांगते, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. माणसाने सत्य बोलून मोकळं व्हावं. सत्य? कसलं सत्य? मला ना वहिनी तुम्ही काय बोलताय ना ते काही कळतच नाहीये. अहो मला कळलंय. काय काय कळलंय वहिनी? हा